नमस्कार, मी पंजाब. आज आहे 29 जुलै 2025 आणि आज आहे नागपंचमी. तर आज म्हणजे राज्यामध्ये काय परिस्थिती राहणार आहे तर तुम्हाला सांगतो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज म्हणजे 29 जुलैला सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्हा, त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, वैजापूर, गंगापूर म्हणजे या भागामध्ये आणखी 2-3 दिवस थोडं पावसाचं वातावरण आहे. म्हणजे 1 तारखेपर्यंत जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्हा, त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार, नाशिक, कळवण या भागामध्ये आणखी 1 ऑगस्ट पर्यंत असंच पावसाचं तुरळक वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. मग राज्यामध्ये आता तुम्हाला सांगायचं झालं तर सर्वप्रथम आणि त्याच्यानंतर आज यवतमाळ देखील म्हणजे 29 तारखेला यवतमाळ, नांदेड या भागात देखील, आदिलाबाद, धर्माबाद थोडंफार पावसाचं वातावरण राहणार आहे. खूप काही मोठा राहणार नाही पण पाऊस थोडा सध्या राहणार आहे आणि ठिकठिकाणी काही ठिकाणी सूर्यदर्शन देखील होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. राज्यात सांगायचं झालं तर जवळपास म्हणजे 8 ऑगस्ट पर्यंत राज्यात काय होणार आहे, हवामान कोरडंच राहणार आहे. जास्त असा मोठा काही पाऊस येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही. सांगायचं झालं तर 8 तारखेच्या नंतर 9 तारखेला म्हणतं काय झालं की सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, त्याच्यानंतर सांगली जिल्ह्याचा काही भाग, त्याच्यानंतर इकडं लातूर जिल्हा, बीड जिल्हा, त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात आणखीन काही भागामध्ये मग 9 तारखेच्या दरम्यान एकदा चांगला आणखीन परत एकदा 9-10 ऑगस्टच्या दरम्यान तिकडल्या भागामध्ये दक्षिण महाराष्ट्राकडे एक पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यात सांगायचं झालं तरी सध्या तरी 8 ऑगस्ट पर्यंत हवामान कोरडंच राहणार आहे. म्हणजे एवढा काही मोठा पाऊस नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही. फक्त राज्यात मध्य प्रदेशचे जे लगत जे जिल्हे आहेत मध्य प्रदेशच्या लगत कोणते, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या लगत नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, अकोला, अकोट हे भाग जे पट्ट्याने त्याच्यामध्ये आणखी समजा 1 ऑगस्ट 2025 पर्यंत थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश म्हणजे असा खूप काही असं मोठा पाऊस राहणार नाही. फक्त सध्या मात्र थोडा तुरळक पाऊस राहणार आहे म्हणून हे लक्षात येतं. त्याच्यानंतर कोल्हापूरपासून ते सांगलीपर्यंत, कोल्हापूर, सांगली, त्याच्यानंतर निपाणी, कर्नाटकमध्ये निपाणी